अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. या नवरात्रोत्सवामध्ये आमच्या इकडे प्रत्येक कॉलनीमध्ये देवी बसवल्या होत्या आणि प्रत्येक देवीच्या ठिकाणी सुंदर असे देखावे तयार केले होते. बऱ्याच ठिकाणी गणपतीमध्ये देखावे तयार करतात, परंतु आमच्या इकडे खूप जास्त पाऊस पडत असतो आणि गणपतीमध्येही खूप जास्त पाऊस असतो, त्यामुळे नवरात्रामध्ये हे देखावे तयार करतात. परंतु यावर्षी नवरात्रात देखील खूप जास्त पाऊस झाला आणि बऱ्याच ठिकाणी देखावे कॅन्सल करावे लागले. परंतु तरीही खूप सुंदर असे देखावे भरपूर ठिकाणी होते आणि आम्ही ते पाहण्यासाठी गेलो होतो. पहिल्या दिवशी म्हणजेच अष्टमीला आम्ही देखावे बघण्यासाठी गेलो आणि 2 देखावे बघितले आणि पुन्हा परत यावं लागलं, कारण खूप जास्त पाऊस सुरू झाला होता आणि बाकीचे देखावे कॅन्सल झाले. यावर्षी नवरात्रात देखील पावसाने विश्रांती घेतली नाही आणि खूप जास्त नुकसान पावसाने केले. पहिल्या दिवशी आम्ही देखावे बघायला गेलो तेव्हा आम्ही 2 देखावे बघितले, ज्यामध्ये एक खाटू श्यामजींचा होता आणि एक देखावा 12 ज्योतिर्लिंगांचा होता. सर्व 12 ज्योतिर्लिंग येथे तयार केलेली होती आणि सर्व 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन येथे होते. सोबतच महादेवांची खूप सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी तयार केलेली होती. पहिल्या दिवशीच्या देखाव्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडच केलेला आहे, तुम्ही तो आपल्या चॅनलवर बघू शकता. त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी देखावे बघण्यासाठी गेलो. खूपच सुंदर अशा देवीच्या मूर्ती प्रत्येक ठिकाणी बसवलेल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी देवींचे दर्शन घेतले आणि काही ठिकाणी फक्त देवीच्या मूर्तीच होत्या आणि तेथे गरबा वगैरे खेळण्यासाठी छान असे ग्राउंड तयार केलेले होते. पहिल्या दिवशी तर खूप जास्त पाऊस चालू असल्यामुळे टिपऱ्या म्हणजेच दांडिया खेळण्यासाठी खूप कमी लोक होते. नंतर पाऊस आल्यामुळे आम्ही घरी निघून गेलो आणि दुसऱ्या दिवशी देखावे बघण्यासाठी आलो. आणि या दिवशी अष्टमी असल्यामुळे प्रत्येक देवीच्या ठिकाणी होम हवन केलेले होते, पूजा केलेली होती. आता इथे पहिला देखावा आहे मीराबाईंचा. मीराबाई म्हणजे संत मीराबाई, ज्या खूप मोठ्या कृष्ण भक्त होत्या. श्रीकृष्ण त्यांना भेटण्यासाठी यायचे आणि त्यांनी स्वतःला श्रीकृष्णांना अर्पण केलेले होते. त्या श्रीकृष्णांची गाणी म्हणायच्या, भजन म्हणायच्या आणि फक्त श्रीकृष्ण श्रीकृष्ण हा एकच ध्यास त्यांना होता. असे म्हटले जाते की मीराबाईंवर विषप्रयोग झाला होता, ज्यातून श्रीकृष्णांनी त्यांना वाचवले होते. आणि या देखाव्यामध्ये संत मीराबाई आणि श्रीकृष्ण यांची भेट दाखवलेली आहे, ज्यामध्ये श्रीकृष्ण त्यांच्यासोबत खेळतात, त्यांच्यासोबत राहतात आणि त्यांनी फक्त श्रीकृष्णांनाच अर्पण केलेले होते असे दाखवले होते. त्यानंतर मग आम्ही पुढचा देखावा बघण्यासाठी गेलो. हा देखावा खाटू श्यामजींचा होता आणि हा जिवंत देखावा होता. खाटू श्याम यांचे मंदिर म्हणजेच खाटू श्यामजी यांचे मंदिर कसे तयार झाले, ते उदयास कसे आले याबद्दलची संपूर्ण माहिती या देखाव्यामध्ये दाखवली होती. प्रत्येक ठिकाणी देखावे हे खूप सुंदर होते आणि लाईट शो देखील खूप सुंदर केलेला होता. आपल्याकडे नाटक जसे होते त्याप्रमाणेच हे देखावे खूप सुंदर तयार केलेले होते. आणि हे जे लोक ॲक्टिंग करत होते त्यांच्यासाठी व्हॉइस इफेक्ट दिलेला होता आणि प्रत्येक देखाव्याच्या ठिकाणी गाणी खूप सुंदर लावलेली होती. खूप छान म्युझिक वाजत होते आणि ॲक्टिंग करताना देखील म्युझिक वाजत होते आणि म्हणून आवाज म्यूट केलेला आहे. या देखाव्यामध्ये खाटू श्यामजींची कथा सांगितली आहे, ज्यानुसार खाटू श्यामजी उदयास कसे आले आणि त्यांचे मंदिर कसे तयार झाले हे सांगितले आहे. यामध्ये पांडवांच्या महाभारताच्या युद्धात बर्बरीकने आपल्या डोक्याचे दान केले, त्यामुळे प्रसन्न होऊन श्रीकृष्ण यांनी त्यांना वरदान दिले की कलियुगात त्यांची श्याम नावाने पूजा केली जाईल. आता बर्बरीक कोण होते, तर बर्बरीक हे भीमाचे नातू होते, जे भीमाचा मुलगा घटोत्कचचा मुलगा होते. जेव्हा महाभारताचे युद्ध सुरू होणार होते तेव्हा बर्बरीकने देखील युद्धामध्ये भाग घेण्याचा संकल्प केला होता. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्याकडून त्यांचे डोके दानामध्ये मागितले. तेव्हा बर्बरीकने आपले डोके त्यांना दानामध्ये दिले आणि तेव्हापासून बर्बरीक हे शिषदानी म्हणून ओळखले जाऊ लागले आणि श्रीकृष्णांनी त्यांना वरदान दिले की त्यांची कलियुगामध्ये खाटू श्याम या नावाने पूजा होईल. असे म्हटले जाते की बर्बरीक यांचे शिष राजस्थानमधील खाटूनगरमध्ये प्रकट झाले आणि तेथे राजा रूपसिंह चौहान आणि त्यांच्या पत्नीने मूळ मंदिराचे निर्माण केले, जेथे आज बाबा खाटू श्याम यांची मूर्ती स्थापन केलेली आहे. नवरात्रामध्ये आमच्या इथे अखंड हरिनाम सप्ताह देखील असतो आणि अखंड हरिनाम सप्ताह बघण्यासाठी देखील
खूप जास्त गर्दी असते आणि या दिवशी पाऊस उघडा असल्यामुळे अखंड हरिनाम सप्ताह आणि हे देखावे बघण्यासाठी देखील खूप जास्त गर्दी होती। त्यानंतर मग आम्ही पुढचा देखावा बघण्यासाठी गेलो। पुढचा देखावा हा नरसिंह अवताराचा देखावा होता आणि आम्ही गेलो तेव्हा हा देखावा संपत आला होता। त्यानंतर 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर हा देखावा पुन्हा सुरू झाला। हे देखावे 5 ते 10 मिनिटांचे असतात आणि 8:30 नंतर हे देखावे सुरू होतात आणि जोपर्यंत लोक बघण्यासाठी येत असतात तोपर्यंत ते परत करत असतात। नरसिंह अवतार हा भगवान विष्णूंचा 4था अवतार आहे। हा अवतार त्यांनी असुर हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी धारण केला होता। हा अवतार अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंहाचा होता आणि भक्त प्रल्हादची रक्षा करण्यासाठी त्यांनी हा अवतार धारण केला। नरसिंह अवताराचा जन्म हिरण्यकश्यपूच्या त्या वरदानावर उपाय म्हणून झाला होता, ज्यामध्ये हिरण्यकश्यपूला दिवसा किंवा रात्री कोणीही मारू शकत नाही। ना कोणता मनुष्य मारू शकतो, ना कोणता पशु मारू शकतो आणि न कोणतं शस्त्र त्याला मारू शकतं। भगवान नरसिंहांनी हिरण्यकश्यपूला सायंकाळच्या वेळेस जेव्हा सूर्यास्त होत असतो तेव्हा आपल्या मांडीवर घेऊन नखांनी त्याचा वध केला होता। हिरण्यकश्यपूच्या वधाने धर्म आणि अधर्म यांचे संतुलन झाले। या देखाव्यामध्ये असेच सर्व काही दाखवले, ज्यामध्ये हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवांनी त्याच्या इच्छेनुसार वरदान दिले, ज्या वरदानानुसार हिरण्यकश्यपूला न कोणता मनुष्य मारू शकतो, न कोणताही प्राणी मारू शकतो, त्याला कोणतेही शस्त्र मारू शकत नाही, त्याचा मृत्यू हा दिवसा किंवा रात्री होऊ शकत नाही आणि त्याला घरात किंवा बाहेर कोणीही मारू शकत नाही। त्यानंतर हिरण्यकश्यपू खूप जास्त शक्तिशाली झाला आणि खूप जास्त अधर्म आणि अत्याचार करू लागला। हिरण्यकश्यपूचा मुलगा हा प्रल्हाद होता, जो विष्णू भक्त होता, ज्यामुळे त्याला भक्त प्रल्हाद असे देखील म्हटले जाते। हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादला खूप जास्त त्रास देत होता आणि अनेकदा त्याने त्याचा जीव घेण्याचा देखील प्रयत्न केला होता, परंतु श्री विष्णूंच्या कृपेने अनेकदा भक्त प्रल्हाद या सर्व संकटातून वाचला। एक दिवस हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादला खूप जास्त त्रास देत असतो आणि म्हणत असतो की बोलव तुझ्या विष्णूला, कुठे आहे तुझा विष्णू? तेव्हा भक्त प्रल्हाद असे म्हणतो की विष्णू सर्वत्र आहे आणि प्रत्येक वस्तूमध्ये विष्णू आहे। तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणतो की या खांबामध्ये विष्णू आहे का? तर भक्त प्रल्हाद म्हणतो हो, या खांबामध्ये देखील विष्णू आहे। तेव्हा हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादला म्हणतो, जर या खांबात विष्णू नसेल तर आज तुझा शेवटचा दिवस आहे। असे म्हणून तो त्या खांबावर त्याच्या गदेने प्रहार करतो आणि त्या खांबाचे तुकडे तुकडे होतात आणि त्यातून श्री विष्णूंचे नरसिंह हे रूप बाहेर येते आणि श्री नरसिंह भगवान हे हिरण्यकश्यपूचा वध करतात। आपल्या नखांनी श्री नरसिंह भगवान सूर्यास्ताच्या वेळेस हिरण्यकश्यपूचा वध करतात। त्यानंतर नरसिंह भगवान हे खूप चिडलेले असतात आणि ते खूप अकांड तांडव करत असतात। सर्व देवता त्यांना शांत करण्यासाठी खूप जास्त घाबरत असतात। तेव्हा प्रल्हादला देव सांगतात की तू त्यांच्या जवळ गेल्याने नरसिंह भगवान शांत होतील आणि भक्त प्रल्हादच्या स्पर्शाने नरसिंह भगवान शांत होतात। अशा प्रकारे हा नरसिंह अवताराचा देखावा साजरा केला होता आणि हा नरसिंह अवताराचा देखावा बघण्यासाठी खूपच जास्त गर्दी होती आणि या देखाव्याच्या प्रत्येक वेळेस खूपच जास्त लोक हा देखावा बघण्यासाठी येत होते। हा देखावा जितका भयंकर आणि भीतीदायक बघण्यासाठी वाटत होता, तितकाच तो सुंदर आणि छान झाला आणि या देखाव्यामध्ये लाईट इफेक्ट जो वापरला होता तो खूपच सुंदर होता, त्यामुळे या देखाव्याला खूपच जास्त शोभा आली आणि या देखाव्यामध्ये एका मूव्हीमधील डायलॉग वापरले होते आणि व्हॉइस इफेक्ट दिलेला होता, त्यामुळे हा व्हिडिओ म्यूट केला आहे। हा देखावा बघून झाल्यानंतर मग आम्ही पुढचे देखावे बघण्यासाठी गेलो। पुढे एका ठिकाणी ज्योतिबांचा देखावा उभारलेला होता। हा देखावा खूप सुंदर होता आणि ज्योतिबांचे मंदिर या देखाव्यामध्ये उभारलेले होते आणि बाहेरून बघितल्यावर हे मंदिर ओरिजिनल वाटत होते, इतका सुंदर हा देखावा होता। त्यानंतर ज्योतिबांचा देखावा बघून मग आम्ही पुढचे देखावे बघण्यासाठी गेलो। पुढचे देखावेही खूप सुंदर होते आणि नंतर मग दुर्गादेवीच्या मंदिरात गेलो। हे मंदिर खूप छान सजवलेले होते आणि येथेही हवन झाले होते। मंदिरात देवीचे दर्शन घेऊन मग आम्ही पुढचे देखावे बघण्यासाठी गेलो। पुढे भरपूर ठिकाणी देवी बसवलेल्या होत्या आणि प्रत्येक ठिकाणी टिपऱ्या खेळण्यासाठी खूप छान असे ग्राउंड तयार केलेले होते। प्रत्येक ठिकाणी ग्राउंड हे खूप छान सजवलेले होते
आणि देवीच्या समोर गोलाकार असे ग्राउंड तयार केलेले होते। भरपूर ठिकाणी भरपूर लोक दांडिया खेळणे असे म्हणतात, परंतु आमच्याकडे टिपऱ्या खेळणे असेच म्हणतात। टिपऱ्या खेळण्यासाठी भरपूर गर्दी होत होती आणि 10 वाजेनंतर गर्दीमध्ये भरपूर वाढ झाली। 10 वाजेनंतर येथे खूप जास्त लोक टिपऱ्या खेळण्यासाठी येत होते आणि खूप छोटे छोटे मुले देखील येथे टिपऱ्या खेळत होते। प्रत्येक जण येथे टिपऱ्या खेळण्याचा आनंद घेत होते। त्यानंतर गर्दीत अजून वाढ झाली आणि टिपऱ्यांचा ग्राउंड अजून मोठा तयार केला आणि खूप सारे लोक येथे टिपऱ्या खेळायला आले। टिपऱ्या खेळणाऱ्यांप्रमाणेच बघणाऱ्यांची देखील खूप जास्त गर्दी होती आणि आज पावसाने विश्रांती घेतल्यामुळे टिपरी खेळण्याचा खूप जास्त आनंद सर्वांनीच घेतला आणि देखावे बघण्यासाठी खूप जास्त लोक घराबाहेर पडले होते आणि जे देखावे तयार केलेले होते ते बघण्यासाठी खूप लोक आल्यामुळे देखाव्यांचे देखील खूप जास्त शो झाले आणि देखावा बघणाऱ्यांप्रमाणेच देखावा करणाऱ्यांनाही खूप जास्त उत्साह आला होता। अशा प्रकारे आमच्याकडे नवरात्रोत्सव साजरा केला जातो आणि नवरात्रोत्सवामध्ये देवीसोबतच देखावे देखील तयार केले जातात आणि टिपरी खेळण्याचा देखील आनंद घेतला जातो आणि नवरात्रोत्सवामध्ये अखंड हरिनाम सप्ताह देखील असतो, ज्या माध्यमातून लोकांपर्यंत देवीचा महिमा पोहोचवला जातो। अशा प्रकारे नवरात्रोत्सव खूप छान आमच्याकडे साजरा केला जातो। तुमच्याकडे देखील असाच नवरात्रोत्सव साजरा केला जात असेल आणि देवीचे खूप सुंदर असे देखावे तयार केले जात असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।